नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत पंडित वर्ग. पंडिताची संगत करा. राध स्तबीराची कथा. श्रावस्तीत राध नावाचा एक गरीब ब्राह्मण होता. तो जेतवनात येऊन प्रव्रजित होण्याच्या इच्छेने भिक्षू संघाची सेवा करीत होता. एके दिवशी तथागताने त्याला विचारले, राध, भिक्षू तुला मानतात की नाही? म्हणते, भदंत गण मला भोजन देतात, परंतु प्रवर्जित करीत नाहीत. हे ऐकून तथागत भिक्षूंना म्हणाले, कोणी याच्या पूर्व उपकारास जाणतो का? तेव्हा आयुष्यमान सारीपुत्र म्हणाले, यांनी मला एक कटोरे भात दुसऱ्याकडून प्राप्त करून दिला होता. त्यामुळे तथागताने सारीपुत्रास त्या आपल्या उपकारक राध ब्राह्मणास प्रवर्जित करण्यास सांगितले. सारीपुत्राने तथागताची आज्ञा पाळून त्यास प्रवर्जित केले. राजस्तबीर प्रवर्जित झाल्यापासूनच जसे जसे सारीपुत्र सांगत तसे तसे वागून त्याने लवकरच अरहंत पद प्राप्त केले. एके दिवशी चारिकेवरून परतताना तथागताने राध स्तबीराबद्दल विचारले. आयुष्यमान सारीपुत्र म्हणाले, म्हणते, राध आज्ञाधारी आहे. एखाद्या दोषाबद्दल बोलल्यास त्याला क्रोध येत नाही. शिष्याच्या उपदेश ग्रहणाच्या तत्पर तयारी संबंधी बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, राध स्तबीराप्रमाणे आज्ञाकारी असावे. दोष आढळला व सांगितला तर क्रोध येऊ देऊ नये. उपदेशकास खजिना दाखविणाऱ्या सारखे समजावे. यावर भाष्य करताना त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, शहाण्या पुरुषाची सेवा केव्हाही लाभदायक असते, कारण असला बुद्धिमान पुरुष लपलेला खजिना दाखविणाऱ्या माणसाप्रमाणे लोकांचे दोष दाखवितो. तो अधिकारवाणीने लोकांचे दोष उघडकीस आणतो. अशा पंडिताची सेवा केव्हाही कल्याणकारकच असते, अनिष्ट नसते. सार, पंडिताची सेवा कल्याणकारक असते. यापुढे उपदेशक कोणास प्रिय आणि कोणास अप्रिय होत असतो. अस्सजी आणि पुन्नबस्सू यांची कथा. कोटागिरीत अस्सजी आणि पुन्नबस्सू नामक अग्रश्रावकाचे 2 शिष्य नाना प्रकारचे पापाचरण करीत कुलदूषण कर्माने जीविका चालवित होते. त्यांच्यासोबत आणखीन 500 भिक्षू तसेच राहत होते. जेतवनात विहार करीत असताना तथागताला हे कळले. त्या दोन्ही अग्रश्रावकांना त्यांचे पब्बाजनीय कर्म करण्याकरिता निमंत्रित करताना ते म्हणाले, भिक्षूंनो, जा आणि जो तुमचे ऐकणार नाही त्याचे पब्बजनीय कर्म करा आणि जो ऐकेल त्याला उपदेश करून समजवा. उपदेशक दुर्जनास अप्रिय होतो, परंतु सज्जनास प्रिय वाटतो. पुढे बोलताना ते म्हणाले, जो उपदेश देतो, सन्मार्ग दाखवितो व कुकर्मापासून प्रावृत्त करतो, असा पुरुष सज्जनांना प्रिय व दुर्जनांना अप्रिय होतो. सार, खरा उपदेशक सज्जनांना प्रिय व दुर्जनांना अप्रिय असतो. या पुढील भागात आपण पाहणार आहोत, उत्तम पुरुषाचा संग धरावा. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.